ज्ञानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊलींनी आम्हाला शिवाचार, इष्टलिंग भक्ती, परमरहस्य या ग्रंथातून सांगितली आणि ती भक्ती कशी करावी हे शिकवण्यासाठी तीच माऊली राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य माऊलीच्या रूपात प्रकट झाली आणि राष्ट्रसंतांनी आपल्याला इष्टलिंग दीक्षा दिली. सदाचारानं कसं वागावं, जीवनात कसं जगावं, भक्ती कशी करावी, हे सर्व ज्या माऊलीनं आपल्याला शिकवलं, त्या माऊलीची आपल्याला मानस पूजा करायची आहे. त्या माऊलीचं दर्शन घ्यायचं आहे, त्यांची पूजा करायची आहे आणि त्यांच्या मुखातून शिवयोग शास्त्र श्रवण करायचं आहे. सर्वांनी सुखासनात बसावे, पाठीचा कणा सरळ ठेवावा, दोन्ही हात गुडघ्यावर ताठ ठेवावेत, हाताचे पंजे वर करावेत, पहिलं बोट अंगठ्याला लावावं आणि मध्यमा, अनामिका आणि करंगळी 3 बोट खाली सोडावेत. चिन्ह मुद्रा धारण करावी. अंगठा म्हणजे परमात्म्याचं प्रतीक आहे आणि पहिलं बोट तर्जनी जे अंगठ्याला आपण चिटकवतो ते जीवाचं प्रतीक आहे. जीवानं सत रज तम या त्रिगुणाची संगती सोडून परमात्म्याची शरणागती पत्करलेली आहे, परमात्म्याशी एक रूप झालेला आहे, असा भाव ठेवून शांत बसावे, डोळे मिटून घ्यावेत व मानस पूजेला सुरुवात करावी. आपण सर्वजण ब्रह्ममुहूर्तावर पहाटे उठून स्नान, इष्टलिंग पूजा करून सुचिरभूत झालेलो आहोत. आपण स्वच्छ वस्त्र परिधान केलेली आहेत आणि आपण वीर मठ राजूर येथे परमपूज्य आप्पाच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत. आपण मठामध्ये पोहोचलेलो आहोत. मठामध्ये पहिलं पाऊल टाकल्याबरोबर मठातील अगाध शांतीची आपल्याला अनुभूती येत आहे. गुरु मडिवाळ शिवाचार्य अप्पाच्या पद स्पर्शानं पावन झालेली भूमी, राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य माऊलीच्या वास्तव्यानं पुनीत झालेली भूमी, तिथं आपल्याला प्रसन्नता प्रदान करत आहे, अद्भुत आनंदाची अनुभूती देत आहे. मठातील वातावरण प्रसन्न आहे. आपण मठामध्ये गेलेलो आहोत. मठातील नळाची तुटी चालू करून आपण हात, पाय, तोंड स्वच्छ धुतलेलं आहे. मठामधील विभूती कपाळावर धारण केलेली आहे. विभूतीच्या बाजूला माऊलीच्या खडावा ठेवलेल्या आहेत. त्या खडावाचं दर्शन आपण घेत आहोत. मठामध्ये सुंदर बेलाचं झाड आहे. त्या झाडाचे आम्ही प्रत्येक जण शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत 5 पानं तोडत आहोत. बिल्वदळ तोडत आहोत. आम्ही सर्वांनी बिल्वदळ तोडून घेतलेले आहेत
आणि वरी जिथं दुसऱ्या मजल्यावर आप्पा बसतात तिथं आम्ही पायऱ्या चढून वरी जात आहोत. वरी गेल्याबरोबर माऊली त्या झोपाळ्यावर बसलेले आहेत. माऊलीनी कपाळावर सुंदर भस्म धारण केलेलं आहे, कुंकुम लावलेलं आहे, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा धारण केलेल्या आहेत. माऊलीच्या चेहऱ्यावर आनंद प्रकट होत आहे. आपल्याला पाहून माऊलीला आनंद झालेला आहे. प्रसन्न वदनानं माऊली आपलं स्वागत करत आहेत. माऊलीनी पांढरा शुभ्र शर्ट परिधान केलेला आहे, पांढर शुभ्र धोती परिधान केलेली आहे. माऊलीचे पाय चांदीच्या पाट्यावर ठेवलेले आहेत. आप्पाच्या दंडावर मनगटावर सुगंधित फुलाच्या माळा बांधलेल्या आहेत. असं ते सुंदर गुरु माऊलीचं रूप पाहून आपल्या डोळ्याचं पारणं फिटलेलं आहे. आपण स्वतःच्या हातानं फुलाच्या माळा ओवलेल्या आहेत. प्रत्येक फूल बिल्वपत्र त्या माळेत ओवताना शिवाय नम म्हणत एक एक फूल ओवलेलं आहे. अशी माळ आपण परमपूज्य अप्पाच्या गळ्यामध्ये घालत आहोत आणि अप्पा आशीर्वाद रूपानं ती माळ आम्हाला परत घालत आहेत. असा भाव ठेवून आपण परमपूज्य अप्पाच्या चरणी आता बसलेलो आहोत. अप्पाच्या चरणाखाली आपला डावा हात ठेवलेला आहे, खाली अभिषेकाचं ताट ठेवलेलं आहे आणि उजव्या हातात आपल्या पवित्र जलाचा कुंभ आहे. त्या पवित्र जलाच्या कुंभानं आपण गुरु माऊलीच्या चरणाचा अभिषेक करत आहोत. शिवाय नमः, शिवाय नमः म्हणून अप्पाच्या चरणाचा अभिषेक आपण केलेला आहे आणि स्वच्छ पांढऱ्या वस्त्रानं अलगद हळूवार अप्पाचे चरण आम्ही पुसून घेत आहोत आणि अनुलोम विलोम पद्धतीनं अप्पाच्या दोन्ही चरणाला आम्ही भस्म लावलेलं आहे. अप्पाच्या अंगठ्याला हल्दी कुंकुम लावलेलं आहे आम्ही आणि आम्ही तोडून आणलेली बिल्वदळ शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः म्हणत अप्पाच्या चरणी अर्पण केलेले आहे. माऊलीची आपण आरती केलेली आहे आणि साष्टांग दंडवत घातलेला आहे माऊलीच्या चरणावर. अप्पा, आमचं शरीर, आमचं मन, आमची बुद्धी, आमची वाणी, आमचा प्राण आणि आमचा अहंकार तुमच्या चरणी समर्पित केलेला आहे. आमच्या देहाचे करते करविते सर्व काही तुम्हीच आहात अप्पा, असं म्हणून आपण सर्वजण अप्पाच्या चरणाजवळ बसलेलो आहोत आणि अप्पाला विनंती करत आहोत. अप्पा, तुम्ही लिहिलेलं शिवयोग शास्त्र आपल्या मुखातून श्रवण करण्याची आमची इच्छा आहे. आमच्यावर कृपा करा आणि ते शिवयोग शास्त्र आम्हाला सांगा. त्यावेळेस अत्यंत कृपाळू, दयेचे आगर, कृपेचे सागर असलेल्या माऊलीनी प्रसन्न वदनानं स्मित हास्य करत आमची विनंती स्वीकारलेली आहे आणि आता अप्पा शिवयोग शास्त्र सांगत आहेत आणि आपण सर्वजण मनाचे कान करून तो ग्रंथ श्रवण करत आहोत. माऊलीचा प्रत्येक शब्द आम्ही हृदयात साठवत आहोत. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि. अज्ञानतिमिरान्धस्य
ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। आपण गेले 5-7 दिवस झालं विश्व या प्रकरणावर चर्चा करत आहोत। प्रस्तावनेतील शिवयोग शास्त्राचा हा भाग आहे। विश्वाची निर्मिती कशी झाली, शिवच विश्वरूपात विकसित झाला, म्हणून विश्वाचं कारण असलेला शिव जर सत्य असेल तर त्यानं निर्माण केलेलं कार्य शिवरूप ही सत्य आहे, हे आपण पाहिलेलं आहे। आपली कथा आपण श्रवण केलेली आहे। आपण शुद्ध, निर्मळ, पवित्र, संकल्प विकल्प रहित परम शांत स्वरूप, जिथं कसलीही अशांती नाही, जिथं दुःख नाही, केवळ शांती आनंद असं ते स्वरूप। त्या आनंद स्वरूपाला, त्या शुद्ध स्वरूपाला इच्छा झाली की मी एक आहे, मला अनेक व्हायचं आहे। या इच्छेतून संकल्प झाला, मी निर्माण केलेल्या विश्वामध्ये मला प्रकट व्हायचं आहे। मी निर्माण केलेल्या विश्वाचं मला नियमन करायचं आहे आणि मी आणि विश्व वेगळं नाही। ही शुद्ध विद्या 5 आध्यात्मिक तत्व आणि पुढं इथंच थांबला नाही। आणखीन इच्छा झाली, मला आणखीन विकसित व्हायचं आहे। मग जीवाचं मायेच्या प्रभावानं संकोचित रूप झालं। कला तत्वानं जीव अल्पज्ञ झाला। कला तत्वानं जीव अल्पकर्ता झाला। विद्या तत्वानं जीव अल्पज्ञ झाला। राग तत्वानं जीव अतृप्त झाला आणि काल तत्वानं अनित्य, जन्मणारा मरणारा झाला आणि नियती तत्वानं मर्यादित झाला। अशा 7 5 कंचुक आणि माया मध्ये गुंतल्यामुळं स्वतःला जीवात्मा मानू लागला। पुढं सत रज तम या त्रिगुणाच्या प्रकृतीत अडकला। पंच कर्म इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, पंच तन्मात्रा आणि पंच महाभूताचा देह मीच आहे असा मनाच्या स्वाधीन झाला, बुद्धीच्या स्वाधीन झाला आणि मी देह आहे या भावनेतून सुखी किंवा दुःखी होऊ लागला। हा विकास क्रम आपण पाहिला। आपण सुख स्वरूप, आनंद स्वरूप असताना आपण या मायेच्या संगे विश्व निर्मिले, मायेने झाकिले निज रूप, आपलं स्वरूप आनंद स्वरूप आपलं झाकलं या मायेने आणि सुख दुःखाला कारणीभूत झालो। भोगिलो आम्ही संसाराचे भोग, आता वाटे त्याग करावा हो। संसाराचा भोग भोगण्याची इच्छा ही आपल्या बंधनाचं कारण आहे, हे आपण पाहिलं। पण या बंधनातून मुक्तीचा उपाय तोही आपण पाहिला। आपल्या इच्छेनं बंधन झाला असेल तर आपल्याला इच्छेनंच आपल्याला मुक्त व्हायचं आहे। विश्व जर शिव स्वरूप आहे तर माझा पंचमहाभूतानं बनलेला देह शिव स्वरूप आहे। माझ्या डोळ्यानं जे मी पाहतो ते शिव स्वरूप आहे। माझ्या कानानं जे मी ऐकतो ते शिव स्वरूप आहे।
माझ्या मुखानं जे शब्द बोलतो ते शिवस्तुती आहे. माझ्या हातानं जे काम करतो आहे ते शिव कार्य आहे. माझ्या पायानं जे चालणं होतंय ते शिव कार्यासाठी चालणं होतंय. असे सर्व इंद्रियाचे व्यवहार शिव रूप केले आम्ही. आणि मनाचा स्वामी आहे, बुद्धीचा स्वामी मी शिव आहे, अशी आम्ही भावना केली. मी शिव असल्यामुळं पुरुष तत्व मला बांधू शकत नाही. मी सर्व व्यापक आहे, मी नित्य आहे, मी परिपूर्ण आहे, पूर्ण तृप्त आहे, मी ज्ञान स्वरूप आहे, मी सर्व कर्ता सर्व शक्तिमान आहे, मी मायेचा अधिपती आहे, मायेचा स्वामी आहे, मी आणि मी निर्माण केलेलं विश्व शिवरूप आहे. विश्वाचा नियमन करणारी शक्ती सदाशिव ईश्वर तत्व मी आहे. माझा संकल्प सदाशिव तत्व आहे आणि माझी इच्छा शक्ती तत्व आहे. मी शुद्ध आहे, मी बुद्ध ज्ञान स्वरूप आहे, मी निरंजन स्वरूप आहे, मी संकल्प विकल्प रहित आहे. या अवस्थेमध्ये शांत आपल्याला 1 मिनिट बसता येते का पाहू. आपल्या शुद्ध स्वरूपात शुद्ध स्वरूप आहे, तिथं संकल्प नाही, विकल्प नाही, कसलाही विचार नाही. डोळे मिटून शांत बसायचंय निर्विचार अवस्थेत. ही झाली ध्यानाची प्रक्रिया. पुढे तुम्ही म्हणाल, अप्पा तुम्ही आमची गोष्ट सांगितली, तुमचं काय? तुम्हीही आमच्यासारखा देह धारण केलेला आहे. होय, गुरुनेही देह धारण केलेला आहे, पण गुरुची इच्छा शुद्ध इच्छा आहे. गुरुनं धारण केलेले शक्ती स्वरूप शुद्ध आहे. बुडती जन हे न देखवे डोळा, अंतरी कळवळा उपजे त्यांच्या, म्हणून मागती जन्म मानवाचा, त्यागुनी मोक्षाचा लाभ मोठा. गुरु मुक्त स्वरूप असतात, त्यांना ते संकल्प विकल्प रहित असतात, ते सदैव शुद्ध चैतन्यात रममान असतात. पण अज्ञानी जीवाला तारण्यासाठी मला देह धारण करायचा आहे अशी इच्छा गुरुही धरतात. आपली इच्छा मला एक व्हायचंय, मला सुखासाठी बायको पाहिजे, ही इच्छा आहे आपली. माझ्या सुखासाठी माझ्या आनंदासाठी मला लग्न करायचं, मला संतती निर्माण झाली पाहिजे, माझ्यासारखी झाली पाहिजे, ही आपली इच्छा आहे, आपला संकल्प आहे, हे आपलं सदाशिव तत्व आहे. पण सद्गुरूचा संकल्प या अज्ञानी जीवाला तारण्यासाठी निराकारची आकारला, जड जीवा तारावया गुरुरूप झाला, म्हणून मनुष्य म्हणू नये त्याला परब्रह्मची ते. अज्ञानी जीवाला तारण्यासाठी, अज्ञानी जीवाला आपल्यासारखं करण्यासाठी शुद्ध बुद्ध निरंजन ज्ञान स्वरूप संकल्प विकल्प रहित परम आनंद स्वरूप सुख स्वरूप जीवाला
करण्यासाठी, जीवाचं जीवपण घालून त्याला शिवपदी आणण्यासाठी सद्गुरुनाथाची इच्छा झाली, देह धारण करायची. हा सद्गुरूचा संसार आहे. सद्गुरूचा संसार शुद्ध इच्छेतून निर्माण झालेला आहे. सद्गुरूचा संकल्प, सद्गुरूचं सदाशिव तत्व काय आहे? सद्गुरूचं सदाशिव तत्व माझ्यासारखा प्रत्येक सृष्टीतला माणूस आनंदी झाला पाहिजे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. हा संकल्प आहे सद्गुरूचा. आणि पुढचं ईश्वर तत्व, माझ्या भक्ताला शिस्त लावली पाहिजे, त्याला इष्टलिंग पूजा शिकवली पाहिजे, त्यानं काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे याच नियमन करणं, त्याला इष्टलिंग दीक्षा देणं, त्याला मंत्र दीक्षा देणं, आपला शिष्य नियमानं वागतोय की नाही हे पाहणं, हे सद्गुरूचं ईश्वर तत्व आहे. आणि सद्गुरूचं पाचवं तत्व शुद्ध विद्या. सद्गुरू सदैव शुद्ध विद्येत असतात. मी आणि माझे भक्त, मी आणि माझे शिष्य हे वेगळे नाहीत. या सर्वांमधलं मी चैतन्य आहे. या शुद्ध विद्येच्या पुढं सद्गुरू कधीही खाली उतरत नाहीत. ते आध्यात्मिक सृष्टीतच असतात. ते आधी दैविक आणि आधी भौतिक सृष्टीत उतरत नाहीत. ते देहानं आमच्यासारखे दिसत असले, प्रसाद घेत असतील, पाणी पेत असतील, पुस्तक वाचत असतील, ग्रंथ वाचत असतील, प्रवचन सांगत असतील, तरीही ते या 5 आध्यात्मिक तत्वात असतात. त्यांना माया स्पर्श करू शकत नाही. पंचकंचुके त्यांना बांधू शकत नाहीत. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच विषय आणि पंच महाभूतात्मक देह त्यांना या शुद्ध विद्येच्या खाली आणू शकत नाही. कारण त्यांची इच्छा निर्मळ आहे, त्यांचा संकल्प पवित्र आहे, त्यांची नियमनाची शक्ती पवित्र आहे आणि ते शुद्ध विद्येत सदैव असतात. म्हणून त्यांचे चरण पवित्र आहेत. आणि त्या शुद्ध विद्या स्वरूप चरणावर आम्ही नतमस्तक झाल्यावर आम्हाला आमचा अहंकार त्या गुरुचरणावर ठेवल्यावर आम्हाला काय प्राप्त होते? तर ती शुद्ध विद्या प्राप्त होते. तुम्ही म्हणाल, आप्पा हा तुम्ही सृष्टीचा अनुभव सांगितला, की सृष्टीचा अनुभव सांगितला, सृष्टीचा विकास सांगितला, आप्पा याचं प्रमाण काय? शिष्याला प्रश्न पडतो, शिष्य तर्क करतात, आप्पा हे तुम्ही तुमच्या मनाचं सांगितलं आहे का, याला काही शास्त्राचं प्रमाण आहे? आम्ही आमच्या अनुभवातून सृष्टीचा विकास सांगितला, आम्ही आमच्या अनुभवातून शिवच विश्वरूप झाला हे सांगितलं, आम्ही आमच्या अनुभवातून सद्गुरूचं स्वरूप सांगितलं. सद्गुरूला इच्छा आहे, सद्गुरूही संकल्प करतात, सद्गुरूही त्यांच्या सृष्टीचं, गुरु सृष्टीचं नियमन करतात आणि सद्गुरूही शुद्ध विद्येत असतात. आणि हा जीव 36 तत्वात फिरतो, आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक. मग आप्पा हे तुम्ही बोलता याला प्रमाण काही आहे की नाही? तुम्ही प्रस्तावना लिहिली आप्पा, याला काही शास्त्राचं प्रमाण आहे का? आम्ही कसं खरं मानायचं? त्यावेळेस माऊली, गुरु कसे असतात? श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ, शाब्देव परे निष्णात असतात. शिष्याचं समाधान करण्यासाठी सर्व शास्त्राचं त्यांनी अध्ययन केलेलं असतं. नव्हे, गुरुचं आचरणच सर्व शास्त्र सांगतात. शास्त्र आणि गुरु वेगळे नसतात. पण आपल्या अज्ञानामुळं आपण गुरुला प्रश्न विचारतो, आप्पा काही संदर्भ आहे का? आप्पा तुम्ही हे म्हणता शिवच विश्वरूप झालं, याच्यासाठी काही प्रमाण आहे का? असा शिष्याचा प्रश्न येणं अपेक्षित होतं. म्हणून इथं या ग्रंथामध्ये संदर्भ दिलेला आहे. संदर्भामध्ये इथं 5 श्लोक दिलेले आहेत.
आणि या 5 श्लोकामधला पहिला श्लोकामध्ये म्हणतात, जे मी म्हणतो आहे की शिवच विश्वरूप झाला, त्याचं पहिलं प्रमाण तुम्ही या संदर्भामध्ये वाचा. त्रिलोक्य संपदा लेख्य समुलेखन भित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमा. तुम्हाला संदर्भच पाहिजे आहे. मी जे बोलतोय ते सत्य आहे की नाही याचं तुम्हाला प्रमाण पाहिजे असेल तर तुम्ही सिद्धांत शिखामणी जो जगद्गुरु रेणुकाचार्यांनी महर्षी अगस्त्याला उपदेश केला. महर्षी अगस्त्यांनी तपश्चर्या केली, ऋषी होते, पण त्यांना शांती मिळत नव्हती. त्यांना आत्मज्ञान झालेलं नव्हतं. सर्व सिद्धी त्यांच्याकडे होत्या, पण आत्मज्ञान नव्हतं. त्यावेळेस अगस्ती महर्षी रेणुकाचार्याला शरण गेले आणि म्हणले, माझ्याकडे सर्व सिद्धी आहेत. महर्षी अगस्ते साधे होते का? त्यांच्या सिद्धीनं त्यांनी समुद्र प्राशन केला म्हणतात. एवढी सिद्धी होती, पण एक आत्म स्वरूपाचं ज्ञान नव्हतं. त्यावेळेस रेणुकाचार्याने जो उपदेश केला आत्मज्ञानाचा, त्या उपदेशाचं शिवयोगी शिवाचार्यांनी ग्रंथामध्ये संकलन केलं. त्या ग्रंथाचं नाव आहे शिवयोग शास्त्र. आणि या शिवयोग शास्त्राचा पहिला श्लोक सांगतो, त्रिलोक्य संपदा लेख्य समुलेखन भित्तये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमा. या तिन्ही लोकाची संपदा, त्रिलोक्य संपदा, स्वर्ग मृत्यू पाताळ, हे तिन्ही लोकाची संपदा, हे तिन्ही लोकांना नटलेलं विश्व, हे शिवा, या विश्वाचा तू सद्रूपानं आधार झालास. सततत्व जे त्रिकालाबाधित आहे ते आपल्यामध्येही आहे. शिव आपल्या हृदयामध्ये सदैव विराजमान आहे. आपण झोपेमध्ये विराजमान असतो, जागेपणीही विराजमान असतो आणि स्वप्नामध्येही विराजमान असतो. या तिन्ही अवस्थेमध्ये आपण विराजमान असतो. हे सततत्व, या तिन्ही अवस्थेचे आपण आधार झालो. सद्रूपाने विश्व निर्मिती झाली. आपल्या आधारानं जागेपण आहे, आपल्या आधारानं स्वप्न आहे आणि आपल्या चैतन्याच्या आधारानं आपली सुषुप्ती म्हणजे झोप आहे. म्हणजे सततत्व विराजमान आहे. या श्लोकामध्ये शिवयोगी शिवाचार्य म्हणतात, सद्रूपानं हे शिवा, सतरूपानं, त्रिकालाबाधित असलेल्या सतरूपानं तू या विश्वाचा आधार झालास. हे विश्वरूपी जे भिंत आहे, या भिंतीवर भिंत तूच झालास आणि त्यावर चित्र काढणारा चित्रकार तूच झालास. सद्रूपानं तू काय झालास? या विश्वाचा आधार झालास. आणि चैतन्य रूपानं तू या विश्वाचं चित्र काढलंस आणि आनंद रूपानं तूच चित्ररूप झालास. सतरूपानं आम्ही तिन्ही अवस्थेत असतो. आणि चितरूप म्हणजे जाणणे, चितरूप म्हणजे ज्ञान. आम्ही जाणतो की नाही? झोपेला शांत झोप लागली हो म्हणतो त्यावेळेस आम्ही आनंद स्वरूपाला जाणतो. स्वप्नाला आम्ही जाणतो आणि जागृतीत आम्ही जाणतो. याला काय म्हणायचं? चित स्वरूप शिवाचं, आपल्यातलं चित स्वरूप. आणि आम्ही नेहमी आनंदाच्या शोधात असतो, सुखाच्या शोधात असतो आणि ते सुख आनंद बाहेर शोधतो. ज्यावेळेस आम्ही सर्व इच्छा रहित हो, संकल्प विकल्प रहित हो, विचार रहित हो, त्यावेळेस आपण आनंद स्वरूपच आहोत, सुख स्वरूपच आहोत, ही आपल्याला अनुभूती येईल. तर तुमच्या प्रश्नाचं हे उत्तर आहे की काही प्रमाण आहे की नाही, तर हा पहिला श्लोक आहे. ते श्लोक म्हणतो की शिवच सद्रूपानं
विश्व निर्माता झाला, विश्वाचा आधार झाला. चित रूपानं तो चैतन्य रूपानं विश्व निर्माता झाला आणि आनंद रूपानं विश्वरूपानं नटला. नाना वर्ण, नाना व्यक्ती, या सर्व विश्वरूपानं नटलेलं. एक सगळ्याला नाक, डोळे, कान सगळं सारखंच आहे, पण एकाचा चेहरा दुसऱ्यासारखा नाही. एकाचा चेहरा दुसऱ्यासारखा नाही. एवढी विविधतेने नटलेली सृष्टी कोणी निर्माण केली? त्या चैतन्य स्वरूप शिवाने निर्माण केली. आणि या सत रज तम त्रिगुणात्मक सृष्टीमध्ये कोण नटला? प्रभू एकला, अनंत रूपे तोची नटला. सर्व विश्वरूपानं नटलेलं जर कोण असेल तर तो शिवच आहे. अशा शिवाला माझा नमस्कार असो, अशा शिवाला माझा नमस्कार असो. असं तो सतचित आनंद स्वरूप शिवाला माझा नमस्कार असो. हे पहिलं प्रमाण आहे की शिवच विश्वरूपानं विकसित झाला. हा श्लोक म्हणतो, हे शिवा, हे विश्वाचं चित्र काढण्यासाठी भिंत तूच झालास आणि चित्र काढणारा चित्रकार तूच आहेस. आणि त्याच्यावर चित्र जे आहेत सर्व, हे जगातले विविध प्राणी, विविध जीव, विविधतेने नटलेले, बापासारखा लोक नाही, मायसारखी लेक नाही, सगळे वेगळे वेगळे, सगळ्याचे स्वभाव वेगळे, आणि तरीही मधलं चैतन्य एकच. एकची पाणी उसा मिरच्या ते, एक तीक्ष्ण ते एक गोड. उसालाही तेच पाणी आहे आणि मिरचीलाही तेच पाणी आहे, पण मिरची तिखट आहे आणि ऊस गोड आहे. दोघांचे स्वभाव वेगळे असले तर दोघातलं पाणी रूपानं चैतन्य एकच आहे. सर्व वनस्पती मुळी पाणी एक, भेद ते अनेक झाले नाना. असा शिव आहे. हे पहिलं प्रमाण आहे. दुसरं प्रमाण त्या संदर्भामध्ये इथं दिलेलं आहे आम्ही, की तुम्हाला जर शंका झाली, अप्पा तुम्ही म्हणता शिव विश्वरूपानं नटला आहे, शिवच विश्वरूपात विकसित झाला आहे, आम्ही खरं कसं म्हणायचं? ह्याच्या तुमच्या अगोदर कोणी शास्त्रात लिहिलं आहे का? तर दुसरा पुरावा अप्पा इथं सांगतात. चिदाकाशमये, चिदाकाशमये स्वांगे विश्वलेख्य विधायने सर्वोद भूतोद्भव भवे नमो विषम चक्षुषे. ही दुसरा श्लोक देतात. हा शिवसृष्टी या ग्रंथातला श्लोक आहे. शिवसृष्टी हा ग्रंथ तुम्ही ऐकला आहे का पूर्वी? बहुतेक रजनीताई ऐकला आहे का शिवदृष्टी ग्रंथ? नाही नाही. जय गुरुदेव. जय गुरुदेव. शिवदृष्टी या ग्रंथातला पुरावा येथे दिलेला आहे. हा शिवदृष्टी ग्रंथातला, शिवदृष्टी म्हणजे आपली शिवमय दृष्टी कशी झाली पाहिजे, हा ग्रंथ एका महान शिवभक्तानं लिहिलेला आहे. आपल्या चलण्यातून, बोलण्यातून, वागण्यातून सर्व विश्व शिवमय कसं झालं पाहिजे, शिवदृष्टी कशी झाली पाहिजे. शिवदृष्टी म्हणजे शिवाकडे पाहण्याची दृष्टी. आचार्य सोमानंदनाथ इसवी सन 875चा त्यांचा जन्म आणि 925, 8 ते 925 च्या कालखंडामध्ये काश्मीर मधील शिवभक्त आचार्य सोमानंदनाथ हे प्रत्याभिज्ञा, एक ज्ञान शाखा आहे काश्मीरी शिव दर्शनाची. प्रत्याभिज्ञा म्हणजे स्वतःची ओळख करून घेणे. मी कोण आहे, माझं स्वरूप काय, मी देह आहे का, मी मन आहे का, मी कोण आहे, हे ओळखून घेण्याचं शास्त्र म्हणजे प्रत्याभिज्ञा शास्त्र. प्रत्यभिज्ञा शास्त्र. आणि या प्रत्यभिज्ञा शास्त्राचा
पाया जर कुणी घातला असेल तर तो सोमानंदनाथ ह्या आचार्यानं घातलेला आहे. आणि या आचार्यानं 36 तत्वामध्ये शिव कसा विकसित झाला हे त्यांच्या शिवदृष्टी या ग्रंथामध्ये सुंदर विवेचन त्यांनी केलेलं आहे. आणि ह्या आचार्याची पुढं परंपरा उत्पल देव नावाच्या त्यांच्या शिष्यानं सुरू केली. उत्पल देवानी ईश्वर प्रत्यभिज्ञा कारिका म्हणून या शिवदृष्टी ग्रंथावर टीका ग्रंथ लिहिला. आणि उत्पल देवाचे शिष्य लक्ष्मण गुप्त आणि त्यांचे शिष्य अभिनव गुप्त यांनी तंत्रलोक नावाचा ग्रंथ लिहिला. या शिवदृष्टी ग्रंथावर टीका लिहिली. हा शिवदृष्टी ग्रंथ काय सांगतो? शिव हा त्याचा पहिल्या अध्यायामध्ये शिवदृष्टी ग्रंथ सांगतो, शिव हा सृष्टीचा निर्माण करता, सृष्टीचा आधार शिव आहे. सृष्टीचा निर्माण करता शिव आहे. आणि सृष्टी रूपात जो नटला आहे तो शिवच आहे. हे पहिल्या अध्यायातून पुराव्यानिशी सोमानंद नाथांनी दिलेलं आहे. या प्रस्तावनेमध्ये आम्ही जे सांगितलं त्याचा आधार आमची अनुभूती आहे, पण सोमानंद नाथांनी तो ग्रंथ लिहिलेला आहे. शिवयोगी शिवाचार्यांनी आपली अनुभूती पहिल्या श्लोकामध्ये सांगितलेली आहे. तर या शिवदृष्टी ग्रंथातील पहिला अध्याय सांगतो सृष्टीचा आधार शिव आहे, सृष्टीचा निर्माता शिव आहे आणि सृष्टी रूपानं विकसित झालेला शिवच आहे. दुसरा अध्याय सांगतो शिव आणि त्याची शक्ती वेगळी नाही, विमर्श शक्ती आपल्या इच्छेतूनच शिव विकसित झाला आहे. शिव आणि शक्ती गुळ आणि गोडी जशी वेगळे नसतात, दिवा आणि त्याचा प्रकाश जसा वेगळा नसतो, तसं शिव आणि त्याची शक्ती जिला विमर्श शक्ती म्हणतो, त्या मोराच्या अंड्यामध्ये मोराच्या अंगावर किती सुंदर रंग असतात. तो मोराच्या पिसात ते सर्व रंग त्या अंड्यामध्येच असतात आणि त्या अंड्यामधूनच तो मोर प्रकट होतो. तसं शिवाच्या इच्छेमधूनच हे सुंदर विश्व, हे नद्या, झाडी, सागर, हिमालय, एव्हरेस्ट पर्वत, काय या सृष्टीचं सौंदर्य, हे निर्मळ आकाश, हा सूर्यप्रकाश, हे फुलं, हे सुगंध, या किती सुंदर सृष्टीनं त्या शिवानं बनवली. तो शिव या सृष्टी रूपानं त्या सौंदर्यानं नटलेला आहे. त्याचं सौंदर्य आम्ही कधी पाहिलं का? फुलाच्या झाडाकडे पाहताना या झाडातून पानातून जे चैतन्य प्रकट होतं, त्या फुलातून जे सौंदर्य प्रकट होतं, ते आम्ही कधी पाहिलं का? आम्ही स्वामी रामतीर्थ नावाचे एक संत होते आणि आत्मज्ञानी संत. त्यांच्या पुढे एक गणिका आली. नृत्य करणाऱ्या स्त्रीला गणिका म्हणतात. त्या गणिकेला पाहत राहिले ते 5 मिनिट पाहतच राहिले. शिष्य म्हणू लागले, महाराजाला काय झालं? ही गणिकेकडे एवढं काय पाहतात? त्यावेळेस त्यांना समाधी लागली. ते म्हणले, एवढं सुंदर विश्व निर्माण करणारा तो शिव किती सुंदर असेल. तिथं त्यांना भाव समाधी लागली. आम्ही त्या हाडा मासाचं सौंदर्य बघतो आणि त्याच्यात वाहून जातो, पण संत त्या सौंदर्य ज्याने निर्माण केलं तो किती सुंदर असेल याचा विचार करून त्या भाव समाधीत जातात. या शिवदृष्टी ग्रंथाचा आपण विचार करत आहोत. शिवदृष्टी ग्रंथाचा 2य अध्याय सांगतो
की सुंदर सृष्टीचा आधार शिव आहे. या सृष्टीचं सौंदर्याचं चित्र काढणारा शिव आहे आणि ते सुंदर चित्र सुद्धा शिव आहे. आणि या शिव दृष्टी ग्रंथाचा 3रा अध्याय सांगतो की 36 तत्व कसे विकसित झाले, शिव 36 तत्वामध्ये कसा विकसित झाला, ह्या शिवदृष्टी ग्रंथाचा 3रा अध्याय सांगतो. 4थ्या अध्यायामध्ये आपल्या 36व्या तत्वापासून, पृथ्वी तत्वापासून शिव तत्वापर्यंत कसं यायचं, आधी भौतिक सृष्टीचा लय कसा करायचा, आधी दैविक सृष्टीचा लय कसा करायचा आणि आध्यात्मिक सृष्टीचा लय कसा करायचा, हे काल आम्ही जे सांगितलं तेच या शिवदृष्टीमध्ये, शिवदृष्टीच्या 4थ्या अध्यायामध्ये आहे. 5व्या अध्यायामध्ये जे व्याकरण शास्त्र भ्रतारीच्या व्याकरण शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, व्याकरण शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे त्याचं खंडन करून ब्रह्म सत्य जगत मिथ्या ह्याचं खंडन करून 5व्या अध्यायामध्ये शिवदृष्टी ग्रंथाचे ग्रंथकार सोमानंद नाथ सांगतात की शिव हा विश्वरूप आहे. विश्व हे जर कार्य असेल तर त्याचं कारण शिव आहे. आपला देह जर सत्य असेल, देह जर कार्य असेल तर देहामधलं चैतन्य कार्य आहे, कारण आहे. आणि या कारणामुळेच देह आपल्याला दिसतो, म्हणून देह आपला सत्य आहे, शिव स्वरूप आहे. हे 5व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. आणि 6व्या अध्यायामध्ये बौद्ध मताचा क्षणिकवाद आणि सांख्य मत जे 24 तत्वाचंच प्रतिपादन करतं, पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच तन्मात्रा आणि पंच महाभूत आणि 3 अंतकरण, 25 तत्व मानत. मन बुद्धी अहंकार आणि प्रकृती आणि पुरुषच देव आहे म्हणत. त्या सांख्य मताचं खंडन या सोमानंदनाथ नावाच्या आचार्यांनी त्या शिवदृष्टी ग्रंथाच्या 5व्या अध्यायामध्ये प्रकृती पुरुषाच्या पलीकडेही आहे सृष्टी, आधी दैविक सृष्टी हे सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर माईक बंद करा, सारिका माईक बंद म्यूट करा, सारिका माईक म्यूट करा. 6व्या अध्यायामध्ये त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे या 25 तत्वाच्या पलीकडेही ते तत्व आहेत. तुम्हाला खरं ज्ञान कळालेलं नाही, त्या सोमानंदनाथ आचार्यांनी त्या शिवदृष्टी ग्रंथात लिहून ठेवलेला आहे. आणि 7वा अध्याय या समारोपाचा शिवदृष्टी ग्रंथाचा खूप सुंदर आहे. या 6व्या अध्यायामध्ये साधकाचे आधी भौतिक सृष्टीचा शिव तत्वामध्ये विलय होतो, आधी दैविक सृष्टीचा शिव तत्वामध्ये विलय होतो आणि आध्यात्मिक सृष्टीचा शिव तत्वामध्ये विलय होतो. आणि साधक शुद्ध चैतन्य स्वरूप होतो, ज्ञान स्वरूप होतो. तो डोळ्याने जे पाहतो ते शिव रूपच असते, कानाने जो ऐकतो ते शब्द शिवरूपच असतात, हाताने जे काम करतो ते कार्य शिवरूप असते. सकाळ उठल्यापासून झोपेपर्यंत जे जे काम करत आहे ते शिव पूजाच करत आहे असा भाव असतो. तो साधक शिक्षक असेल, तो विद्यार्थ्याला शिकवताना मी शिवपूजा करत आहे, शिवाची सेवा करत आहे अशा भावातून शिकवतो. डॉक्टर असेल तर पेशंटच्या रूपात देव बघतो आणि मी देवाची पूजा करत आहे या भावनेनं त्यांच्यावर उपचार करतो. शेतकरी असेल तर खाणारा माझा शिव आहे या भावनेनं तो शेतात काम करतो. मी जे धान्य पिकवणार आहे ते धान्य खाणारा माझा शिव आहे, ही शिवपूजा म्हणून तो काम करतो. अशी शिवदृष्टी या 7 अध्यायाचा अभ्यास केल्यानंतर त्या साधकाला येते, असं आचार्य सोमानंदनाथ आपल्या
दृष्टी ग्रंथातून सांगितला. हा शिवदृष्टी ग्रंथाचा आपण थोडक्यात आढावा घेतला. आता हा श्लोक चिदाकाशमये स्वांगे विश्वलेख्ये विधायने सर्वोद्भूतोद्भव भुवे नमो विषम चक्षुषे हा शिवदृष्टी ग्रंथातील पहिला श्लोक आहे. मंगलाचरणाचा श्लोक आहे. जसा सिद्धांत शिखामणी या ग्रंथातील पहिला श्लोक म्हणजे सार सर्वस्व आहे. त्रिलोक्य संपदा लेख्य समूलेखन भित्तये, या विश्वाचं चित्र काढण्यासाठी शिवा तू भिंत आहेस. चित्रकार तूच आहेस आणि चित्रही तूच झाला आहेस. तसं इथं काय म्हणतात, चिदाकाशमय स्वांगे, चिदाकाशमय स्वांगे. ते म्हणतात चिदाकाश, चैतन्याचं आकाश. चिदाकाश म्हणजे कोणता आकाश? चैतन्याचा आकाश. आपल्या हृदयात जे चैतन्य आहे त्या चैतन्याचं आकाश, हेच ज्याचं शरीर आहे. तो शिव कसा आहे? चैतन्याचं आकाश. आकाश म्हणजे रिकामी पोकळी. आकाश कुठपर्यंत आहे आपण सांगू शकतो का? आकाश कुठपर्यंत आहे आम्ही सांगू शकत नाही. सदाशिव कैसा आहे, जैसा महद आकाश पाहे. सदाशिव कसा आहे? जसा महद आकाश, महाआकाश. आकाशाला अंत नाही तसा शिव आकाश स्वरूप आहे, महाआकाश स्वरूप आहे. जैसे घटी मटी गगन तैसे राहील व्यापून. तो कसा आहे? घटात आहे, म्हणजे गाडग्यातलं आकाश. मर्यादित समजू लागलं. गाडग्यातली जी पोकळी आहे, रिकामी जागा आहे, ती गाडग्यातलं आकाश. ते म्हणू लागलं मी एवढंच आहे. चार भिंती मधलं आकाश म्हणजे मठा आकाश. मोठा आकाश म्हणजे चार भिंती मधलं, गाडग्यातल्या आकाशापेक्षा थोडं मोठं आकाश. आपण स्वतःला देह समजणं म्हणजे घटाकाश. मी या देहापुरताच आहे म्हणजे हे घटातलं आकाश. आणि मी सर्वाच्या देहामध्ये मीच शिवरूपानं आहे असा बोध होणं, असं ज्ञान होणं म्हणजे मठाकाश. आणि ज्यावेळेस गुरुच्या कृपेनं हा घट फुटतो, अज्ञानाचं गाडगं फुटतं, त्यावेळेस घटातलं आकाश कुठं जातं हो? मठाकाशामध्ये विलीन होतं. बाजूचं खापर फुटलं की मठाकाश, मठाकाशात नाही महाकाशात विलीन होतं. आणि ज्यावेळेस मी शिव आहे, मी शिव आहे, मी निघून जातो, त्यावेळेस मठाकाशाच्या भिंती पडतात आणि उरतं ते केवळ महाकाश. अशा महाकाशाकडं घेऊन जाणारा हा शिवयोग शास्त्र ग्रंथ आहे. आणि या शिवयोग शास्त्र ग्रंथाची प्रस्तावना, त्या प्रस्तावनेमध्ये विश्व हे प्रकरण आहे. या विश्व या प्रकरणामध्ये शिवच विश्वरूप कसा झाला हे सांगितलेलं आहे. आणि त्याचं प्रमाण म्हणून हे चिदाकाशमये स्वांगे विश्वलेख्य विधायने सर्वोद्भूतोद्भव भुवे नमो विषम चक्षुषे हा शिवदृष्टीतील मंगलाचरणाचा पहिला श्लोक आहे. हा पहिला श्लोक काय उपदेश आपल्याला करतो हा खूप सविस्तर आहे, वेळ जाणारा आहे आणि आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. कारण आपण स्थळ काळाच्या मर्यादेने बांधलेले आहोत. आपण मुक्त नाही अजून. म्हणून राहिलेला या श्लोकावरला भाव उद्याच्या पाठामध्ये आपण समजून घेऊ. ही माझी वाक पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा मन्मथ शिवलिंग विनवी ओजा.
श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेशाशी, श्री गुरु नागेश. संत